आणि बुलेटिनमध्ये संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आज एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे। 12वीच्या इंग्रजी पेपर दरम्यान कन्नड तालुक्यातील जैतापूर इथं राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात चाललेल्या गैरप्रकारावर जिल्हा प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईक केलाय। दक्षता समितीच्या आदेशानुसार करण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। यामध्ये केंद्र संचालकासह एकूण 19 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। या संपूर्ण कारवाईचं वैशिष्ट्य म्हणजे सीसीटीव्ही फुटेज परीक्षेत कॉपी होणार नाही याची जबाबदारी असलेल्या पर्यवेक्षकांच्या डोळ्यादेखत विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित होते। मात्र मानवी डोळ्यांनी दुर्लक्ष केलं तरी तंत्रज्ञानाने हा सगळा प्रकार टिपला आणि ही कारवाई करण्यात आली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याशी बोलतायत। मोहसिन, हा सगळा प्रकार नेमका काय, किती विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने कॉपी करताना पकडण्यात आले आणि त्यामुळे 19 सुपरवायझर्सवर कारवाई करण्यात आली आहे? विनोद सर, ही या वर्षाची मुख्य कारवाई म्हणता येईल। एकाच वेळी एका केंद्र संचालकासह 19 जणांवर ही कारवाई करण्यात आली। आपण जर हे सीसीटीव्ही फुटेज बघितले तर यामध्ये ग्रुप कॉपी हा सगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत होतो। थेट विद्यार्थी एका बाकावर बसून 4-4, 5-5 विद्यार्थी पेपर लिहित आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी सगळ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा जिथे होते त्या रूम मध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले होते। हे माहीत असताना देखील शिक्षक अशा पद्धतीने कॉपी करून देत होते आणि एका फोटोमध्ये तर आपल्याला शिक्षकच तिथे उत्तर दाखवताना दिसत आहेत। त्यामुळे एवढा सगळा गंभीर प्रकार सुरू असताना या सगळ्या केंद्र संचालकांनी देखील याकडे दुर्लक्ष केलं हे स्पष्ट होतं आणि त्यानंतर शिक्षण विभागाने ही थेट कारवाई केलेली आहे। एका केंद्र संचालकासह 19 जणांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि ती कारवाई देखील होणार आहे। त्यामुळे हा इंग्रजीच्या पेपरला संभाजीनगरमध्ये ग्रुप कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे आणि सीसीटीव्ही मध्ये हे सर्व काही झालेलं आहे आणि त्यानंतर ही सगळी कारवाई झाल्याने शिक्षण विभाग देखील खळबळ उडाली आहे। अगदी शिक्षण विभागात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। 19 शिक्षकांना निलंबित त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि चौकशीअंती आणखी सुद्धा कारवाईचं स्वरूप अधिक कडक कारवाई केली जाऊ शकते। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल।